अजय शिवरकर यांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरतात आणि अपक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढवली. मग गद्दार हे आहेत का गद्दार आम्ही आहेत? पण एकदाच नाही 2009 ला सुद्धा त्यांनी तेच केलं. तेच की त्यावेळेस सुद्धा अजय शिवरकर हे नगरपालिकेमध्ये धनुष्यबाण या निशाणीवर उभे होते. त्यांची निवडणूक निशाणी धनुष्यबाण होती, बाळासाहेबांची होती, एकनाथरावजी शिंदे साहेबांची होती, तत्कालीन उद्धव ठाकरे साहेबांची होती. त्याच्याही विरोधात यांनी त्यावेळेस टीव्ही निशाणी त्या ठिकाणी घेतली आणि याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सपोर्ट घेऊन त्या ठिकाणी ते निवडणूक लढले आणि त्या ठिकाणी ते निवडून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जॉईन झाले. मग हे गद्दार आहेत का आम्ही गद्दार आहोत, हाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. गद्दारीचा विषय सुदाम काकडांनी काय केलं? आयुष्यभर ते शिवसेनेत राहिले, त्याबद्दल काही आमचं काही दुमत नाही. परंतु नगरपालिकेला काय केलं त्यांनी? अबदल नगर विकास आघाडीला त्यांनी त्यांचा पाठिंबा दिला, शहर प्रमुखांनी त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा दिला आणि वरिष्ठ नेत्याच्या हो मध्ये हो मिळाले. विधानसभेच्या वरिष्ठ नेत्याची, मी वरचे एकदम नेते म्हणत नाही, इथे जे आहेत देवराज्यातले जे वरिष्ठ नेते यांच्या हो मिळवली आणि ही अशी अबदल त्या ठिकाणी नगर विकास आघाडी केली. मग आता तुम्ही सांगा पक्षातून कोणाला घालवायला पाहिजे? तुम्हीच विचार करा. आमच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे का? जे लोक असे पक्षाच्या विरोधात काम करतात त्या लोकांवरती त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आमचा कुठलाही कोणावरती दोष नाही. आम्हाला फक्त हेच म्हणायचं आहे, आज आम्ही शिवसैनिक आहोत, साधारण सैनिक आहोत, बाळासाहेबांच्या विचारांना प्रभावित झालेले आहोत, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचारांना प्रभावित झालेलो आहोत. आम्हाला कुठल्या पदाची लालसा नाही. मी सांगतो बंधूंनो, मी जवळपास 10 ते 12 वर्ष त्या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख राहिलो, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. तुम्ही जर म्हणत असाल तर हे सर्व याच्यामध्ये बूथ लेवल पासून तर संपूर्ण आतापर्यंत काय काय नियुक्त्या केल्या हे सगळं माझ्याकडे आहेत. हे बूथ लेवलचे आहेत, हे बॉड्या आहेत, हे सगळं आहे. हे सगळ्या पद्धतीने शाखा प्रमुखांची यादी आहे, त्याच्यानंतर हिरवराचे सक्रिय कार्यकर्त्यांची यादी आहे, हे सगळं माझ्याजवळ आहे. पण तरी सुद्धा जर समजा गद्दारीचा टप्प्या कुठेतरी लावत असेल आणि पक्षातून निलंबनाची कारवाई करा हे या पद्धतीने म्हणत असेल तर हे चुकीचं आहे. मला कुठल्याही प्रकारचं पद नको. मी उपजिल्हा प्रमुख पद अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. मी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचा विचार जर केला असेल तर नगरपालिकेमध्ये माझ्या पत्नीने त्या ठिकाणी कित्येक वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक त्या राहिल्यात. त्यानंतर माझाही लोकप्रतिनिधीचा विचार जर केला तर खरेदी विक्री संघाचा मी त्या ठिकाणी बिनविरोध संचालक म्हणून त्या ठिकाणी निवडून आलो. म्हणजे लोकांनी सुद्धा, मी लोकात आहे, लोकांचे कामं करतो, त्यामुळे लोक सुद्धा मला माझ्यासोबत येतात. मी त्यांच्या अत्यंत कामी येतो. त्या ठिकाणी जर विचार जर केला तर मी जिल्हा नियोजन समितीचा सुद्धा सदस्य होतो. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुद्धा देवराजे असेल किंवा देवराजेचा हा परिसर असेल त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम मी केलं. माझ्या कामाची त्या ठिकाणी आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब असेल, संजयजी गायकवाड साहेब असतील, रायमुकर साहेब असतील, यांनी माझी अक्षरशः पाठ त्या ठिकाणी थोपडली की तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम करता. आणि हे सगळं काही होत असताना केवळ त्या ठिकाणचं अपयश त्या ठिकाणी संजयजी सोनार साहेब यांच्यासमोर यांनीच गोंधळ केला. यांनीच माझी तालुका प्रमुख यांचा सत्काराला गेले असते, त्यांचा सत्कार करू दिला नाही. सत्कार करणं आपल्याकडे जे आता आमचे संपर्क प्रमुख हे पहिल्या वेळेस बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये संपर्क प्रमुख झाल्यानंतर आले होते. म्हणून आम्हाला असं कुठेतरी वाटत होतं की आमचे संपर्क प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत, एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो पाहिजे. तर यांनी त्या ठिकाणी काय लावलं की यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही फक्त पदाधिकाऱ्यांना बोलवलं, आजी माझी पदाधिकाऱ्यांना बोलवलं नाही. वास्तविक जर पाहता तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली पहिली शिवसेनेची पहिली अशी मिटिंग असेल की त्या ठिकाणी आजी माझी पदाधिकाऱ्यांना बोलवलं. आता हे जे असे हे आहेत हे संपर्क प्रमुख आहेत, देवराजा तालुक्याचे हे संपर्क प्रमुख आहेत. यांना तुम्ही विचारू शकता तुम्हाला त्यांनी आमंत्रित केलं का? त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं बघायला पाहिजे तर बरेचसे अशी मंडळी त्यामध्ये मी नाव घेऊ इच्छितो. आता समजा तुम्ही जर आसोल्याचे जर समजा ज्ञानेश्वर शेट्टी जर बघितलं कुठलंही पद त्यांच्याकडे नाहीये, नंदन खेडेकर यांच्याकडे कुठलं पद नाहीये, यांचे आमदार साहेबांचे बंधू सर्वात छोटे बंधू विवेकदादा खेडेकर यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं पद नाहीये. भाग्यश्रीबाई खेडेकर या शिवसेना नेते असतील परंतु पद आज रोजी त्यांच्याकडे कुठलंही नाहीये. मग असे बरेचसे त्या ठिकाणी एकच नाही, गजानन शेळके असतील त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं पद नाही. मग असे बगर पदावाले माणसं त्या ठिकाणी बोलवायचे आणि ते काम करतात ज्यांचं कंटिन्यू काम आहे आणि जे आजही त्या ठिकाणी पदावर आहे अशा लोकांना तुम्ही जर बोलत नसेल तर विठ्ठल माने हे विभाग प्रमुख आहेत, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं गेलं नाही. गजानन गीते हे सुद्धा त्या ठिकाणी होते का नाही याची शंका आहे. म्हणजे बरीचशी मंडळी तुम्ही विभाग प्रमुख किती आले, उपविभाग प्रमुख किती आले, शाखा प्रमुख किती आले, तुमचे डीएलओ किती आहेत, तुमचे जर तुम्हाला जर डीएलओची जर यादी विचारली तर ती सुद्धा तुम्हाला सांगते नाही की तुमचे डीएलओ किती आहेत, काय किती येतात. आमच्याकडे हे सगळं आहे रेकॉर्ड, डीएलओ किती आहेत, काय किती आहेत.
बीएलओ आणि बीएलए दोन्हीमध्ये सुद्धा फरक आहे. आता बीएलए म्हणत आम्ही नाही माहिती, तर बीएलए नेमत असताना आपल्या इकडले बीएलओ कोण आहेत हे सुद्धा यांना माहित आहे का? ही सुद्धा यांनी माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे. हे सर्व जे त्यांनी जे आरोप आमच्यावरती 2-4 आरोप लावलेले आहेत ते सर्व आरोप निराधार खोटे आहेत, सर्वस्वी खोटे आहेत. कालची पत्रकार परिषद त्यांनी त्या ठिकाणी घेतली तर मला नाही वाटत. आता मी आमचे जिल्हा प्रमुख पुढे भाऊ यांना विचारलं की भाऊ आता हे तालुका प्रमुख म्हणून आहे त्या ठिकाणी तुम्ही त्यांना पत्रकार परिषद त्या ठिकाणी घ्यायला सांगितलंय का किंवा तुमच्या परवानगीनं घेतलंय का? नाही कधी मला त्यांचा बिलकुल फोन नाही आला. त्या ठिकाणी कधी कधी शंका ही उत्पन्न होती की समजा तुम्ही तुमच्या मनानं त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेता, तुम्ही तुमच्या मनानं त्या ठिकाणी निलंबित करायला सांगता, म्हणजे तुम्ही वरिष्ठांपेक्षा त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री आदरणीय शिवसेना नेते प्रतापराव जाधव साहेब असतील किंवा आमचे गायकवाड साहेब असतील, आमचे संपर्क प्रमुख सोनार साहेब असतील, या सगळ्या मंडळीपेक्षा हे स्वतःला असं वरती समजतात काय? हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. आम्ही या ठिकाणी विनम्रपणे परत एकदा सर्व पत्रकार महोदयांना हे सांगतोय की आम्हाला कुठल्या पदाची लालसा नाही, आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून काम करायचं. यांनी कितीही प्रयत्न केला शिवसेनेतून काढायचा आम्हाला, आणि जर समजा खूपच ताकद लावली काही जर झालं ना आमचं, जर समजा काही जर त्या ठिकाणी झालं हे या ठिकाणी हे एवढं सांगतो मी की हे आम्हाला शिवसेनेतून काढू शकतील, पण आमच्यातला जो बाळासाहेबांचा जो शिवसैनिक आहे, आमच्यातली जी शिवसेना आहे, हे आम्हाला हे कदापि त्या ठिकाणी काढू शकणार नाही. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आपल्याला काही जर प्रश्न विचारायचे असेल तर तेही आपण विचारू शकता. फक्त आमच्या रणजित भाऊ कामत असतील यांचं एक मिनिटात यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि आम्हालाही विचारू शकता.